नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, तर महानिर्मितीची महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीची एक जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात तंत्रज्ञ 3 पदाची आहे आणि सरळ सेवेची आहे. खास करून या जाहिरातमध्ये नेमकं कोणत्या कास्टमध्ये किती जागा आहेत, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता किती आहेत, त्याचबरोबर आपल्याला जे की टेक्निकली जे एज्युकेशन लागते ते काय लागतं, वयोमर्यादा काय आहे, या सर्व गोष्टी आज आपण इथं डिस्कस करू. त्याचबरोबर अभ्यासाच्या संदर्भात सुद्धा मी विनंती करेल, आपण त्यावरती सुद्धा बोलणार आहे, जेणेकरून तुमचे सर्व प्रश्न इथं सुटेल अशी मी आशा करतो. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, ही जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि मला तुमच्यापर्यंत आणण्याचं एक कारण म्हणजे तुमचे काही प्रश्न बाकी असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकेल. आता जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ 3 या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहे. एकंदरीत म्हणा, इलेक्शन संपलं, जाहिरातीचा सपाटा चालू झालेला आहे आणि ही जाहिरात इलेक्शन पूर्वी येणार होती असं म्हणायला हरकत नाही, पण जाहिरातीमुळे थांबली. ओके, तर हे एकूण 800 पद आहे, म्हणजे नंबर ऑफ जी वॅकन्सी आहेत ते खूप जास्त आहे. पण यामध्ये ते 800 वॅकन्सी आहेत ते कोण्या पद्धतीनं आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवरती अनुसूचित जाती, ओके, 52 जागा असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी, ठीक आहे. त्यानंतर बी टी आर आय साठीचे आरक्षण म्हणून इथं वेगळं एक दिलेलं आहे. तर यासाठी अनुसूचित जाती, ओके, जमाती, विजाह, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक आणि SC-BC. आता EWHच्या 40 जागा आहे, ओके, SC-BCच्या 40 जागा आहेत, OBCच्या 76 जागा आहेत, ठीक आहे. ओपनच्या 112 जागा आहेत. बाकी सुद्धा तुम्हाला हॉरिझॉन्टल आरक्षण पाहता येईल. टोटल माझ्या मित्रांनो, जनरलच्या जागा ह्या एकूण किती 400 असणार आहे. जनरलच्या एकूण 400 जागा असणार आहे. आता थोडं हे जे दिलेलं आहे, महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी उमेदवार, जे ज्यांनी 5 वर्ष सेवा दिलेली आहेत महानिर्मितीच्या कंपनीचे, किमान 5 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त, कमीत कमी 5 वर्ष, त्यांच्यासाठी तुम्ही कास्ट वाईज जागा ज्या राखीव आहेत त्या, आणि कमीत कमी 1 वर्ष ते 4 वर्ष कालावधी पूर्ण करणारे, कमीत कमी 1 वर्ष ते 4 वर्षा दरम्यान असणारे, त्यांच्यासाठी सुद्धा जागा तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. त्याचबरोबर महानिर्मिती कंपनीच्या, ओके, महानिर्मिती कंपनीच्या BTRI अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण केलेले प्रगत कुशल प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी ह्या ज्या राखीव जागा आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती पाहायचं आहे आणि व्यवस्थितरित्या जी मूळ जाहिरात आहे त्या जाहिरातला व्यवस्थित पाहायचं, त्याच्यानंतर एकदा आणि 10दा पाहायचं आणि नंतर त्या काय आपण फॉर्म फिलअप करायचा असतो. आता पहा, तसेच तंत्रज्ञ 3 हे पद वेतन गट 3 मध्ये मोडत नसल्याने शासनाने, ओके, वेळोवेळी निर्धारित केलेल्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदे खालीलप्रमाणे. आता कोणते आरक्षित पदे आहे पाहू शकता. तंत्रज्ञ 3 वेतन गट, महिला 30%, माजी सैनिक 15%, महानिर्मितीले शिकाऊ उमेदवार 10%, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, भूकंपग्रस्त आणि सर्वसाधारण. ह्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पदाचे नाव आहेत. त्यानंतर हे जे काही आरक्षणाच्या संदर्भात आहे हे व्यवस्थितरित्या तक्ता तुम्हाला समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता पहा, जसं की तुम्ही पाहत असेल दिव्यांग प्रकार असेल, वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता. वेतन श्रेणी की कमी नाही, ओके, 34,555, ठीक आहे. ते माझ्या मित्रांनो म्हणजे पहा, 34,555, 845 रुपये समथिंग ग्रेड पे वगैरे असेल तर 34,800, 38,870 अशा प्रकारे दिलेलं आहे. तर हे वेतन श्रेणी, अशा प्रकारचं शैक्षणिक अर्हता पाहू शकता. तर संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ITI नियमित रेग्युलर कोर्स, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसाय पदासाठी दिलेलं राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र NCTVT, ठीक आहे, NCTVT आणि MSCVT सदर परीक्षेसाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेले आहे. इलेक्ट्रिशियन ज्याला वीज तंत्री, वायरमन तारतंत्री, मशिनिस्ट यंत्र कारागीर, फिटर जोडारी, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मॅनेजमेंट, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर पहा, ठीक आहे, इंस्ट्रुमेंट मेकॅनिकल ऑपरेटर कम मेकॅनिकल पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट, त्यानंतर बॉयलर
अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स पाहू शकता शैक्षणिक पात्रता. सीट टर्बाइन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिकल मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिकल पॉवर प्लांट या शासन मान्य ITI NCTVT आणि MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच इथं अर्ज करायचे आहेत. एकंदरीत 10वी पास झाला बा, ग्रॅज्युएशन पास झाला, तू पोस्ट ग्रॅज्युएशन झाला, तुला सर्वात जास्त मार्क पडले, तो व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही. या कार्यक्रमात बसतं काय तर फॉर्म भर, क्लिअर शब्दात. ठीक आहे, पुढचं पहा. म्हणजे एकंदरीत ते तांत्रिक पदाची वॅकन्सी असणार आहे. तसेच महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक अन्वये सेंट्रल एक्सलन्स या योजनेअंतर्गत वरील नमूद 13 व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील 4 अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. आता कोणते त्या व्यतिरिक्त पहा. इलेक्ट्रॉनिक्स, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन अँड फिटिंग अँड वेअरिंग हे सुद्धा तिथं पुरं अप्लाय करू शकणार आहे. तर ह्या सर्व व्यवस्थित पात्रता तुम्हाला पाहून घ्यायची आहे. ठीक आहे. आता तुम्हाला ते BTR त्यानंतर 5 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष कोणते कोणते पुरं आपल्या त्यात बसते त्यावरती फोकस करायचा आहे. आता वयोमर्यादा पहा. 1 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 पेक्षा नसावे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये असाल, ओके, तर त्यासाठी 5 वर्ष काय तुम्हाला शिथिल करण्यात आलेले आहे. म्हणजे 38+ 5 तुम्ही फॉर्म भरू शकता 43व्या वर्षापर्यंत. माजी सैनिकांसाठी ही वयोमर्यादा 45ची आहे, इतकं लक्षात ठेवा. तर महानिर्मिती कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी ही वयोमर्यादा 57 वर्ष इतकी आहे. ठीक आहे. यानंतर साधारण अटी काय, उमेदवाराकडे डोमेसिल सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे. ठीक आहे. जाहिरातीमुळे दर्शवण्यात आलेली वर्ग निहार्य पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होऊ शकते. आता हे तर जवळपास सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. नमूद जाहिरात पदासाठी आवश्यक ती अर्थ धारण करत नसलेल्या पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. म्हणजे ज्या लोकांकडे क्वालिफिकेशन आहे त्याच लोकांनी काय अर्ज करायचा, अन्यथा चुकीचा अर्ज देऊन कुठेही माहिती कुठेही फिलअप करायची नाही. त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सामान्य महानिर्मिती कंपनीचे पात्र प्रकल्पाव्यतिरिक्त इतर उमेदवार अथवा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी महानिर्मिती कंपनीचे किमान 5 वर्ष किंवा अधिक कालावधीचे प्रगत कुशल प्रमाणपत्र केलेले महानिर्मितीचे 1 ते 4 वर्ष जे प्रमाणपत्र आहे असे प्रकल्पग्रस्त महानिर्मितीचे कंपनी BTR अंतर्गत ITI अभ्यासक्रमाचे पूर्ण केलेले या आरक्षणातून त्यांना लागू असलेल्या पर्याय निवडायचा आहे. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस व्यवस्थितरित्या तुम्ही 1 वर्षाचा केला का 4 वर्षाचा केला ते तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. आणि तुमचा फॉर्म भरत असाल तुम्ही कुठं सायबर कॅफेवर गेला, तुमचा फॉर्म तुम्हाला पाहायचा आहे. तुमच्यापेक्षा जास्त त्या सायबर कॅफेलांना माहीत नसणार आहे तुमचं स्पेलिंग काय आहे. ठीक आहे. म्हणून एकदा चुका झाल्या तर त्या बार करायच्या नाही. ठीक आहे. पुढचा पहा. मागासवर्गीयांचे आरक्षणासंबंधीचे अटी व नियम ह्या तुम्हाला इथं पाहायला भेटीलच. ठीक आहे. तर हे 800 पदाची जम्बो ॲड आहे माझ्या मित्रांनो. तर जे काही हॉरिझॉन्टल आरक्षण असतं त्याचं सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. जनरली जे काही प्रमाणपत्र लागतात, कास्ट असो, ज्याला नॉन क्रिमिनल लागते त्यांना नॉन क्रिमिलेअर. त्यानंतर पहा, उमेदवाराने ऑनलाईन भरतेवेळी स्वतःचा मेल ID मोबाईल नंबर स्वतःचा वापरायचा हे लक्षात ठेवा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे, एकच ऑनलाईन भरायचा बरं अर्ज, हां, एकच ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त कधी अर्ज भरल्यास तर उमेदवाराचा अर्ज भरती प्रक्रियेतील विचारात घेण्यात येईल. काय म्हणते लेटेस्ट म्हणजे शेवटचा अर्ज म्हणून विचारात घेण्यात येईल. अशा प्रकारचं हे नोटिफिकेशन आहे. त्याच्यामुळे एका पुरानं एकच फॉर्म भरायचा. ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म भरायच्या वेळेस उमेदवारांना इतर महत्त्वाच्या सूचना, ह्या सूचना तुम्हाला वाचता येईल, ह्या की मला तुम्हाला वाचून दाखवायची गरज नाही. आता राहिलं अभ्यास. तर माझ्या मित्रांनो अभ्यासाच्या संदर्भात लक्ष असू द्या. हे टेक्निकल पदाची जाहिरात आहे. पहा, डोमेसिल तर तुम्हाला खूप मस्ट आहे, डोमेसिल लागेल तुम्हाला. त्यानंतर हे जे टेक्निकल पद आहेत यासाठी काय टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ह्या दोन्ही गोष्टी चालतात. म्हणजे तुम्ही ज्या पदाला फॉर्म भरता त्या पदाला अनुसरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता नॉन टेक्निकलमध्ये काय पहा, ओपनमध्ये तुम्हाला 500 रुपये चार्जेस आहे आणि कास्टमध्ये तुम्ही असेल तर 300 रुपये तुम्हाला इथं फॉर्म भरता येईल. 300 रुपये चालन आहे ऑनलाईन. आता तुम्हाला नॉन टेक्निकल आणि टेक्निकलच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपला जो नॉन टेक्निकलचा सिलेबस असतो तो सेम तसाच असतो. पहा, उमेदवारांची काय सुरुवातीला चाळणी परीक्षा घेण्यात येईल, ऑनलाईन परीक्षा. त्याचबरोबर हे पाहू शकता
कंपनीच्या प्रगत उमेदवारांसाठी अंतिम निवडीकरता गुणांपैकी 20% गुणांचा निकष विचारात घेऊन भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. तसेच इतर सर्वसाधारण उमेदवारांकरिता सामान्य 30% गुणांचा मागास प्रवर्गासाठी 20% गुणांचा विचार करून ही भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्याचबरोबर पदाची निवड यादी सुद्धा परीक्षेअंती प्राप्त गुणांच्या अनुषंगाने तयार करण्यात येईल. तर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणानुसार जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी जाहीर करण्यात येईल. आता तुम्हाला माहिती आहे की काय म्हणते की जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची चाळणी करण्याकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. आता ह्या परीक्षेच्या संदर्भातच आपण बोलूया. या परीक्षेमध्ये टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल या दोन्ही गोष्टी असणार आहे. आता टेक्निकलमध्ये काय असतील तर तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरता त्या पदाला अनुसरून तुम्हाला काही डेटा विचारले जाते. कमी थोडा नाही विचारला जात, 40% डेटा विचारला जाते. 60% काय ते जनरलमध्ये विचारले जाते. म्हणजे इंग्रजी व्याकरण असो, मराठी व्याकरण असो, सामान्य ज्ञान असो, बरोबर नाही का, मराठी व्याकरण असो. तर त्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येऊ. जर तुम्हाला या संदर्भात आणखी व्हिडिओ लागत असेल तर कृपया तुम्ही काय करा माहिती आहे का, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मात्र कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, जेणेकरून मला माहीत पडेल की किती पोरं आहेत. म्हणजे त्या अनुषंगाने आपल्याला क्लाससुद्धा सुरू करायला हरकत नाही. ठीक आहे, आपण फ्रीमध्ये क्लासेससुद्धा घेऊ शकतो यूट्यूबला झालेल्या प्रश्नावरती. आता हे 26 तारखेपासून अर्ज चालू झाले, आजपासून 26 डिसेंबरपर्यंत 1 महिना तुम्हाला अर्ज भरायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर अर्ज भरायचा, शेवटच्या दिवसाची वाट पाहायची नाही. ठीक आहे, तर मी विनंती करेल या संदर्भात तुम्हाला कुठलीही अडचण असेल नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर कधी म्हणजे कोणत्या टॉपिकच्या संदर्भात अडचणी असेल, तुम्हाला कोणत्या गोष्टीवर अडचणी असेल नक्की करा. आम्ही आपल्याला माहिती करून नसेल तरी माहिती इतरत्र मागून देण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, माझ्या मित्रांनो, अभ्यासक्रमाच्या संदर्भात तुम्हाला कमेंट्स करा आहे. ओके, चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच आपण काही यूट्यूबला फ्री क्लासेस घेऊ शकतो, तुमच्यासाठी तुमच्या आग्रह असतो. ओके, चला.